पुण्यातील मंगेशकर हॉस्पिटलमध्ये ज्या पद्धतीनं एका पेशंटला अधिक पैशाची रक्कम भरली नाही म्हणून ज्या पद्धतीनं आरोग्य सेवेच्या एकूण यंत्रणेमध्ये उशीर झाला आणि त्यातून जी काही घटना घडली त्या सगळ्या घटनेमुळं निश्चितपणानं सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीनं एक अस्वस्थ करणारी, मनाला सुन्न करणारी अशा पद्धतीची कालची पुण्यातील घटना आहे। या घटनेच्या माध्यमातून एका बाजूला पुण्याचे डेप्युटी डायरेक्टर आणि त्यांच्या अध्यक्षतेखालच्या कमिटीला आपण त्या संपूर्ण प्रकाराची चौकशी करण्याबद्दलचे आदेश दिलेत। या चौकशी समितीच्या माध्यमातून एका बाजूला हॉस्पिटलचं, दुसऱ्या बाजूला नातेवाईकांचं किंवा अन्य लोकांची सुद्धा जी म्हणणं असेल ते म्हणणं ऐकून घेतील आणि त्यानंतरचा जो अहवाल येईल त्या अहवालानंतर मात्र संबंधित हॉस्पिटलवर सुद्धा जी कायदेशीर कारवाई करणं आवश्यक आहे ते आपण कायदेशीर कारवाई करू। त्याचबरोबर या मंगेशकर हॉस्पिटलची नोंदणी ट्रस्ट ॲक्टखाली आहे। शासनाच्या वेगवेगळ्या पद्धतीच्या योजनांचा किंवा शासनाच्या सगळ्या सुविधांचा सुद्धा लाभ आम्ही सर्व मंडळी या हॉस्पिटलला देत असतो। त्यामुळे अशा पद्धतीच्या पैशाची मागणी ट्रस्ट ॲक्टखालच्या हॉस्पिटल करू शकते का याच्याबद्दलची सुद्धा चौकशी होईल आणि जे चुकीचं असेल त्याच्यावरती कठोर कारवाई राज्य शासनाच्या वतीनं आपण करणार आहोत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।